राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी अपडेट आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राइब देखील नक्की करा। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा। शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा। नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे? सविस्तर अपडेट पुढे पाहूया। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट। 8 ऑगस्टला 1500 रुपये जमा होणार। लाडक्या बहिणींना दिलासा। 8 ऑगस्ट रोजी सर्व पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा 13वा हप्ता जमा होणार। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, लक्षपूर्वक पाहत चला। शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निधीस तातडीने मान्यता दिली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू आहे। काही शेतकऱ्यांना 13,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 18,000 रुपये तर काही शेतकऱ्यांना हेक्टरी 23,000 रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याचे काम सुरू झाले आहे। त्याचबरोबर आता आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत, सविस्तर पात्र जिल्ह्यांची नावे देखील पुढे पाहणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। खरीप पीक विमा अर्जासाठी मुदतवाढ। बिगर कर्जदारांसाठी 14 तर कर्जदारांना 30 ऑगस्टपर्यंत सवलत। यंदाच्या खरीप हंगामातील पीक विम्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आता या ठिकाणी वाढवण्यामध्ये आली असून योजनेमध्ये सहभागी होण्याचे आव्हान। शेतकऱ्यांसाठी मला काम करायचे होते मात्र खाते बदलाबाबत नाराज नसल्याची कोकाटे यांची प्रतिक्रिया। माझ्या कार्यकाळामध्ये कृषी खात्यात नवनवीन बदल करण्याचा प्रयत्न केला। राज्यभर फिरून समस्या जाणून घेतल्या, कोकाटे यांची प्रतिक्रिया। माणिकराव कोकाट यांना अखेर रम्मी भावली। कृषी गेले क्रीडा आले। राज्याचे नवीन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे तर कोकाट यांच्याकडे क्रीडा खाते। शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार 4 लाख रुपयांपर्यंत अनुदान। सिंचन क्षेत्र वाढीसाठी सरकारची योजना। शेतकऱ्यांना दिलासा। तब्बल 4 लाख रुपयांपर्यंत मिळणार अनुदान। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या शासकीय महिला कर्मचाऱ्यांकडून रक्कम वसूल करून कारवाई होणार, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ई पीक पाहणीला झाली सुरुवात। ई पीक पाहणी केली तरच मदत मिळणार, शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याचे आव्हान। कांदा दर घसरणीमुळे शेतकरी चिंताग्रस्त, ग्राहकांसाठी सरकारचा पुढाकार मात्र शेतकऱ्यांसाठी भूमिका वेगळी। पीक विमा बदलामुळे बळीराजा हिरमुसला। राज्यामध्ये 20% शेतकऱ्यांनीच भरला पीक विमा। पीक विम्यातील बदलामुळे आता शेतकऱ्यांची सरकारवरती तीव्र नाराजी। कोकाटे 22 मिनिटे रम्मी खेळत होते, आमदार रोहित पवार यांचा दावा। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अधिवेशनादरम्यान 18 ते 22 मिनिटे ऑनलाईन रम्मी खेळल्याचा आरोप रोहित पवार यांनी चौकशी अहवालाच्या आधारे केला आहे। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेर ती बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे। यामध्ये आता पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। सध्या तरी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। राज्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आता पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते। याचा फटका 46,019 शेतकऱ्यांना बसला होता। त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 25,96,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर झाला असून हा निधी आता थेट पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तब्बल 14 लाख लाडक्या बहिणींना मिळणार फक्त 500 रुपये, 1,000 रुपये कमी। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील सुमारे 14 लाख महिला शेतकऱ्यांचा लाडकी बहीण योजनेतील 1,000 रुपयांचा लाभ आता कमी करण्यामध्ये आला असून ज्या महिला पीएम किसान तसेच नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील अशा महिलांच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा फक्त आता 500 रुपयांचाच या ठिकाणी जमा केला जाणार असल्याची माहिती। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे निर्देश। शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिले असून आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे।
मोठी बातमी, सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचं काय जातं? एकनाथ शिंदेच्या मंत्र्याचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य पाहायला मिळत आहे. सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचं काय जातंय असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे. पशुपालनाला आता कृषी व्यवसायाचा दर्जा, वीज व्याज मालमत्ता करात सवलत मिळणार, अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून पशुपालनाला आता कृषी व्यवसायाचा दर्जा मिळणार. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा लागली होती अखेर ती बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आता कोकण विभागातील शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. कोकण विभागातील 13,608 शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 9,38,24,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून हा निधी आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता कोकण विभागातील 13,608 शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या विभागामध्ये राहत आहात, तुमचा विभाग आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहूयात. सध्या तरी आता कोकण विभागातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. तब्बल 9,38,00,000 रुपयांचा निधी आता वर्ग केला जाणार आहे. लाडकी बहीण योजना, अत्यंत महत्त्वाची बातमी. लाडकी बहीण योजनेमधून आतापर्यंत 42 लाख लाडक्या बहिणी अपात्र आणि अपात्र लाडक्या बहिणींकडून आता तब्बल 6,800 कोटींची या ठिकाणी वसुली करण्यामध्ये येणार आहे. ज्या महिला या ठिकाणी बोगसरित्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील अशा महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे. पाणंद आणि शेत रस्त्यांच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय. जे अधिकारी 143 या नियमाचा गैरवापर करून शेतकऱ्यांचे नुकसान करतील त्यांचे वेतनवाढ रोखली जाणार, राज्य सरकारचा निर्णय. बोगसगिरी रोखण्यासाठी खत विक्रेत्यांना ई-पास सक्ती, नियमाचे उल्लंघन केल्यास परवाना होणार रद्द, कृषी विभागाकडून कारवाईचे संकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. नियमाचे उल्लंघन केल्यास आता परवाना रद्द होणार. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, उर्वरित धान बोनस आला, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. अखेर 20,000 रुपयांचा धान बोनस आला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील चांगलाच दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 20,000 रुपयांचे बोनस जाहीर केले होते. त्यानुसार आता धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे. हेक्टरी 20,000 रुपये अशी रक्कम आता जमा करण्याचे काम सुरू. शेतकऱ्यांना पीक विमा परतावा तात्काळ द्यावा अशी मागणी या ठिकाणी आता करण्यामध्ये येत आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तात्काळ पीक विम्याची रक्कम जमा करावी अशी मागणी करण्यामध्ये येत आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झाली असली तरी अजून बरेच शेतकरी पीक विम्यापासून वंचित असून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याची मागणी. अमरावती विभागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, नुकसान भरपाईसाठी आता राज्य सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून अमरावती विभागातील नुकसानग्रस्त 54,729 शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 66,19,19,000 रुपयांचा निधी मंजूर केला असून हा निधी आता थेट अमरावती विभागातील 54,729 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमचा तालुका, तुमचा जिल्हा आणि तुम्ही कोणत्या विभागामध्ये राहत आहात, तुमचा विभाग देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. सध्या तरी आता अमरावती विभागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आता जमा केली जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा. पुढील 5 दिवस पाऊस कमी, पूर्व विदर्भामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज. शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाची बातमी, राज्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याचे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडत असल्यास देखील सध्या चित्र आहे. तर पूर्व विदर्भामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून पुढील 5 दिवस आता विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज. कांदा दर घसरणीमुळे शेतकरी चिंताग्रस्त, वाढलेला उत्पादन खर्च व घटलेली उत्पादकता, त्यातच मान्सून पूर्व पावसाने झालेले कांद्याचे नुकसान या सर्व बाबी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अडचणीच्या राहिल्या असून आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई देण्याची देखील या ठिकाणी मागणी करण्यामध्ये येत आहे. पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी मिळणार, शेतकऱ्यांना प्रश्न. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाल्यानंतर
आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। राज्यातील साधारणतः 93 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचे या ठिकाणी पैसे जमा झाले असून आता राज्यभरातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे आणि त्यातच शेतकऱ्यांसाठी अजून महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे आता येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या देखील 7व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा केले जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। पीक विमा योजनेला 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी। प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत आता 14 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवण्यामध्ये आली असून शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, सरकारकडून रक्षाबंधनाची खास भेट, थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार रक्कम। समोर आलेल्या माहितीनुसार आता जुलै महिन्याचा 13वा हप्ता येत्या काही दिवसांमध्ये थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। अखेर माणिकराव कोकाटे यांची उचल बांगडी, दत्ता मामा भरणे यांच्याकडे कृषी खाते। रम्मी खेळणाऱ्या मंत्र्याला आता क्रीडा खाते गेले असल्याची माहिती समोर येत आहे। विधिमंडळामध्ये रम्मी खेळणारे माणिकराव कोकाटे यांची अखेर कृषी मंत्री पदावरून या ठिकाणी आता उचल बांगडी झाली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। कृषी खाते आता दत्ता मामा भरणे यांच्याकडे गेले असून क्रीडा मंत्री आता कोकाटे यांना करण्यामध्ये आले आहे। दर घसरणीच्या शक्यतेने कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त, उत्पादन खर्चामध्ये वाढ, निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे। सध्या तरी आता कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळत आहे। उत्पादन खर्चामध्ये देखील वाढ झाली असून आता शेतकरी हतबल झाले असून शेतकऱ्यांना आता दरवाढीची प्रतीक्षा आहे। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्र्यांची भेट घेणार। आढावा बैठकीमध्ये आमदार राजेश विटेकर यांचे आश्वासन पाहायला मिळत आहे। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्र्यांची भेट घेणार अशी माहिती। पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समक्ष दर्जा, जीआर देखील जारी। कर्ज विमा आणि सोलार सुविधांसह शेती सवलती मिळणार, अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येत आहे। पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा या ठिकाणी देण्यामध्ये आला असून या संदर्भामध्ये आता जीआर देखील निर्गमित करण्यामध्ये आला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा, कर्जमाफी, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजनेसंदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे। तर व्हिडिओ कशा प्रकारे वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। त्याचबरोबर तुमचा तालुका आणि जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील किंवा जिल्ह्यासंदर्भातील कोणती आणि कसली महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। धन्यवाद।